Hello traders, welcome to my sniper trading channel. इंडियन मार्केट अनालिसिस मध्ये सगळ्यांचं हार्दिक 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 स्वागत. ओके, निफ्टीचा चार्ट मी जस्ट ओपन केलेला आहे, राईट. आणि कालचं तुम्ही जिओ पॉलिटिकल जी युएस न मार्केट स्टेबलाइज करण्यासाठी जी काही फेक न्यूज दिली होती त्याचे आज परिणाम बघितले असतील. मार्केटमध्ये काय चालू आहे, इव्हन ग्लोबल मार्केट्स मध्ये सुद्धा. ओके, सो लेवल्स काही असे डिफरंट नाही आहेत सध्या तरी. पण तुम्ही जर समजा निफ्टीचं सेलिंग जर बघितलं तर आय रिअली लाईक दिस सेलिंग. म्हणजे जर समजा तुम्ही बघा, सेलिंग खूप स्ट्रॉंग झालं, म्हणजे चांगलं झालेलं आहे. आणि त्या प्रत्येक सेलिंग मध्ये जे जे डिमांड झोन होते त्या त्या डिमांड झोनची रिएक्शन आलेली आहे. आणि इवन काल सुद्धा एका डिमांड झोन मध्ये आला होता डेलीच्या, तिथून म्हणजे ओरिजिनला आला होता. अजून सुद्धा पण पॅनिक सिच्युएशन आहे. सो थोडीशी अपमूव आज बघायला मिळालेली आहे. म्हणजे जेवढं काल पडलं तेवढं ऑलमोस्ट थोडंसं रिकव्हर झालेलं तर आहेच. ठीक आहे, ह्या डिमांड झोन मधून हा कम्प्लीट डिमांड झोन, राईट. सो निफ्टी जोपर्यंत 22,000 21,000 या लेवलच्या अबाव आहे तोपर्यंत वेल अँड गुड आहे. आणि आता असं दिसतंय की निफ्टी कदाचित साइडवेज गेली पाहिजे यार. कारण खरंच खूप डाऊन आले ऑलमोस्ट. म्हणजे अं, नरेंद्र मोदी जेव्हा त्यांची म्हणजे बघा 2024, राईट, इथे इलेक्शन डिक्लेरेशनच होते 2024चे लोकसभेचे. तेव्हा नरेंद्र मोदी पडणार, देन त्याच्यानंतर मग मार्केट सगळं उचललं, सरकार ज्यावेळी बनलं तर ऑलमोस्ट एवढं कव्हर केलं होतं, 20,000 ते 26,000, ऑलमोस्ट 5-6 ची रॅली मिळाली होती. परत डाऊनसाइड आलं तर परत अपमूव्ह गेले होते. आणि आता परत मार्केट त्याच लेवलला आलेलं आहे. ओके, सो आपण म्हणतो मोस्टली की मार्केट जेव्हा जेव्हा कम्प्लिटली कंटिन्युअस टेस्ट करतं त्याच्या सपोर्टला, तर एका पॉइंटला तो सपोर्ट ब्रेक होतो. ठीक आहे, आता सध्या तरी जोपर्यंत मार्केट 22,000 ह्या निफ्टीच्या लेवलला वरती आहे तोपर्यंत तर ठीक आहे. मी एक्सपेक्ट करेन की ह्या लेवलला साइडवेज ऍटलिस्ट निफ्टी गेली पाहिजे. ओके, सो वी कॅन एक्सपेक्ट द बाईंग अँड डिमांड झोन अँड चेंज ओव्हर टू द ऑल ओव्हर मार्केट. सो लेवल्स काही अशा खास नाही आहेत सध्या तरी निफ्टीसाठी तरी. निफ्टी बँक मध्ये बघू आज काय घडलं. सेम म्हणजे अजून निफ्टी बँक त्याच्या लो लेवलला तर आलेलं नाही. पण जर समजा लो लेवलला आलं ऍटलिस्ट आता ह्या मोमेंटला तरी ह्या डिमांड झोन मधनं कम्प्लिटली मोमेंट आहे ह्या डिमांड झोन मध्ये, त्याच्या ओरिजिनला जर आले तर निफ्टी हमखास डाऊनसाइड येणार. सो कालचे लेवल्सच आहेत 50,000 ते 48,000 नियर अबाउट निफ्टी, सॉरी बँक निफ्टी आली पाहिजे. ठीक आहे, सो तेच लेवल्स आहेत, अजून लेवल्स मध्ये काही चेंज नाहीये. एचडीएफसी बँक मध्ये आज थोडीशी बाईंग बघायला मिळाली आहे. म्हणजे ह्या डिमांड झोन मधनं हा एक डिमांड झोन आहे ना, इथे लोअर टाइम फ्रेमचा डिमांड झोन आहे इथे. सो इथून थोडंसं बाईंग बघायला मिळालेली आहे. बट एचडीएफसी बँक मध्ये कधी स्टॅबिलाइज होईल काही सांगता येत नाही. कारण ऍट दी एंड मार्केट सिच्युएशन जी ग्लोबलाइज सिच्युएशन आहे त्याचं पॅनिक तर आहेच, बट त्याची इंटरनल पण पॅनिक सिच्युएशन्स आहेत. म्हणजे त्यांच्या सीईओने रिझाईन देणं आणि आणि काही बऱ्याचशा गोष्टी, राईट. आय थिंक 2-3 ऑथॉरिटीजने रिझाईन केले आणि त्यांना माझ्या मते स्ट्रेट फॉरवर्ड काढलेच असं पण म्हणू शकतो, पण रिझाईन केलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, सो असं सिच्युएशन असताना एचडीएफसी बँक कधी स्टेबलाइज होईल काही सांगता येत नाही सध्या तरी म्हणजे बेसिकली त्याचा डाऊनसाइड मुवमेंट जर समजा तुम्ही बघितला
तर प्रत्येक डाऊनसाइड मुवमेंट नंतर एक बाईंग चांगली स्ट्रॉंग आलेली आहे. दॅट इज व्हेरी गुड थिंग. ओके, तुम्ही रेड कॅन्डलची क्वांटिटी बघा आणि ग्रीन कॅन्डलची. आय होप म्हणजे इथे ब्रेकडाऊन कंटिन्यू झालेलं तर आहे. प्रिव्हियस लो तर तोडलेला आहे, पण प्रत्येक प्रिव्हियस लो नंतर एक स्ट्रॉंग बाईंग झालेली आहे. हा, की कुठलाही हाय तोडलेला नाही, दॅट इज अनदर पॉइंट. बट एक बाईंग तर चांगली झालेली आहे, जेणेकरून आर एस आय याचा किती जातोय, म्हणजे ओव्हरसेल ओव्हरबॉट मध्ये जातोय का ओव्हरसेल मध्ये जातोय. ठीक आहे. त्याच्यानंतर आर एस आय डायव्हर्जन्स होईल का, म्हणजे सेम वे की एक साइडवेज मुवमेंट गेली पाहिजे एचडीएफसी मध्ये. बट लेट सी. अजून तरी माझ्यासाठी अजून काही सुद्धा लेवल्स नाही आहेत एचडीएफसी साठी. जे लेवल्स होते मोस्टली मी की ह्या लेवल पासूनच ते स्टेबल व्हावं असं इच्छा होती. बट इथे थोडस बाईंग आलं, ह्या लेवलला बाईंग आलं, देन त्यानंतर डायरेक्ट डाऊन. त्यामुळे हे लेवल्स पण गेलेत. आणि इथे काय लेवल्स एवढे काही स्ट्रॉंग नाहीयेत. आता ह्या लेवल पासून जी प्राइस ऍक्शन आली आहे, ठीक आहे, हा एक ओरिजिन आहे. देन त्याच्यानंतर ह्या ओरिजिन इन द सेन्स हा एक प्राइस ऍक्शन आहे, स्ट्रॉंग प्राइस ऍक्शन आहे. बट मेन ओरिजिन तर ह्या लेवलला आहे. ठीक आहे, ह्या लेवलची तर मी कदाचित वाट बघतोय, म्हणजे ह्या लेवलचीच मी बेसिकली वाट बघतोय, ह्या झोनची. लेट्स सी एचडीएफसी बँक इथे येतोय की नाही येतोय अजून 600-700 पॉइंट्सला. पण ह्या लेवलचे सगळे डिमांड झोन मी जे म्हणत होतो की ह्या मेजर लेवल मधनच सपोर्ट मधनच थोडंसं रिएक्शन म्हणजे स्ट्रॉंग आली पाहिजे. बट तसं काही झालं नाही, थोडीशी रिएक्शन आली आणि पॅनिक सेलिंगमुळे सगळ्यांनी म्हणजे डायरेक्ट गॅप डाऊन आणि ते न्यूजमुळे तर खूप स्ट्रॉंग सेलिंग आली एचडीएफसी मध्ये. ओके, रिलायन्स सध्या खूप चांगल्या पोझिशनला ट्रेड करतोय. बट अजून त्याने कुठला हाय तोडलेला नाहीये, अजून कोणता सुद्धा हाय तोडलेला नाही रिलायन्सने. ठीक आहे, पण असं दिसतंय की ह्या झोनचा म्हणजे ब्रेकर डाव म्हणजे ब्रेकआउट येणार असं दिसतंय. म्हणजे एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल पण होऊ शकते इथे अशा लेवलला. ठीक आहे, दॅट इज वन ऑफ म्हणजे मला तर वाटतं स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झाली पाहिजे. कारण आता कदाचित तो त्याच्या सेलिंग झोनला रिलायन्स जाण्याचा ट्राय करतोय. सेलिंग झोन मध्ये रिलायन्स जाण्याचा ट्राय करते असं मला तरी दिसते. म्हणजे हा त्याचा एक सपोर्ट आहे. या सपोर्टचा ब्रेकडाऊन जर झाला तर खाली 1 आवरचा डिमांड झोन आहे, ही ते आपली एंट्री असेल. मी बेसिकली ह्या लेवलला एंट्री करणार तर आहेच. एक छोट्याशा अपमूव साठी, जास्त नाही, छोट्याशा अपमूव साठी मी एंट्री करणार आहे. कारण मला अजून कन्फर्मेशन नाहीये की या पॉइंटला आत्ता तरी एक सप्लाय झोन तुटलेला आहे. अजून हे कन्सोलिडेशन तोडून जर वरती क्लोजिंग गेली ह्या लेवलला वगैरे, तर मग मी म्हणू शकतो की रिलायन्स मध्ये तर चांगली मूव्ह येणार आहे. कारण ऑलरेडी रिलायन्स पॉझिटिव्ह आहे, कारण त्याला युएस मध्ये चांगलं म्हणजे 300 बिलियनचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले रिफायनरी. ठीक आहे, कारण वर्ल्ड मध्ये सगळ्यात मोठी रिफायनरी आपल्या इंडियामध्ये दॅट इज जामनगर आय थिंक. ओके, सो त्याचं कॉन्ट्रॅक्ट रिलायन्सला मिळालंय त्याच्या हिशोबाने तरी समजा. बट इट डिपेंड्स ऑन द वॉर ॲज वेल. कारण रिलायन्सला जे प्रॉफिट मार्जिन आहे ते मोस्टली रशिया कडून आपण जे तेल बाय करतो त्याच्यातून जास्त मिळतं. बट आय डोंट नो लाईक हाऊ इट वर्क्स फॉर द युएस अँड इराण. म्हणजे यांच्याकडून ऑइल घेऊन किती फिल्टर करून आपण म्हणजे रिलायन्स किती प्रॉफिट करून, आय डोंट नो. बट चार्ट तर सध्या ते सांगते की जर समजा सध्या तरी डबल बॉटम पण झालेला आहे. ठीक आहे, आणि हायर हायस पण झालेला आहे. तो ह्या लेवलला आता सप्लाय झोन म्हणजे काही सुद्धा राहिलेलं नाही. ते सप्लाय झोन जो आहे तो ह्या लेवलला हे ते आहे स्ट्रॉंगली. तर एक जर ग्रीन कॅन्डल करून एक अजून एक ग्रीन कॅन्डल करून म्हणजे जर समजा ह्या लेवलचा ब्रेकडाऊन झाला तर आय होप की ह्या लेवलला परत बाय करण्यामध्ये काही सुद्धा म्हणजे प्रॉब्लेम नाहीये. इथे मी परत बाय करेन एक छोट्याशा अपमूसाठी. कारण अजून ग्लोबल म्हणजे वॉर सिच्युएशन तर अजून कंटिन्यूस आहे. त्यामुळे काही सांगता येत नाही. सो बी प्रिपेअर फॉर दिस लेवल्स. 1160 आणि 1200 ह्या लेवलसाठी प्रिपेअर राहाच. ह्या लेवलला आला की मग आपण थोडंसं प्रॉपर प्लॅनिंग करून बाईंग करूया रिलायन्स मध्ये. ओके, सो सध्या तरी ह्या लेवल्सच आहेत, जास्त काही नाही.
एसबीआय लाईफ इन्शुरन्स तो त्याच्या विकली झोन मध्ये येतोय, सध्या या लेवलला येतोय. आय थिंक क्वार्टरली झोन पण तिथेच आहे. येस, क्वार्टरली झोन जो आहे हा क्वार्टरली झोन तो पण तिथेच आहे. मंथली झोन पण त्याच लेवलला आहे. मंथली झोन थोडासा वाईड आहे. विकली झोन हा विकली झोन होता. ठीक आहे. तर आता सध्या जे बाईंग चालू आहे, म्हणजे मी जे एक्सपेक्ट करतोय इथे कंटिन्युअस असेच कॅन्डल झाले पाहिजेत, जेणेकरून म्हणजे आपल्याला इथे टोटल प्रॉपर बाईंग करता येईल. मग ह्याच्या ओरिजिनला जाऊन आपल्याला बाईंग करायचंय. म्हणजे ओरिजिन आता सध्या कुठे दिसतोय आपल्याला? 1 अवरला मी जरा गेलो. 1 अवरचं टाइम फ्रेम अनालिसिस जर केलं तर ओरिजिन ह्या एकदम बॉटम लेवल आहे. ओके. आयशा मोटर आज मी काय बघितलंच नाही. आयशा मोटर मध्ये सध्या तरी ओके या लेवलला ट्रेड करतो, बट हे तुटण्याचे जास्त चान्सेस आहेत. मला नाही वाटत इथनं काय रिव्हर्स येईल. डबल आता एक असं दिसतंय की डबल बॉटम पण झालेलं आहे या लेवलला. एक नेकलाईन झालेलं आहे, डबल बॉटम झालेला आहे. सो ओके, आता तर सपोर्ट लेवलला तर आहे. आयशा मोटर हा त्याच्या सपोर्ट लेवलला तर आहेच. बट हा सपोर्ट लेवल व्हॅलिड आहे का? कारण ऑलरेडी ह्या झोन मधनं 2 वेळा तर रिएक्शन आलेले आहेत. सो कितपत हा सपोर्ट करेल? जाऊ शकतं. म्हणजे काही प्राइस ऍक्शन जर समजा आपण बघितले असतील एनटीपीसी मध्ये, परत रिलायन्स मध्ये, एचडीएफसी मध्ये, तर असे लेवल्स बऱ्याच ठिकाणी वर्क झालेले आहेत. ठीक आहे. अशा डबल बॉटम नेकलाईन आणि मग ब्रेकआउट. बट माझ्यासाठी स्ट्रॅटेजी तर समजा तशी म्हणजे मला तर तशी दिसत नाही. जर लो टाइम फ्रेमला जर गेलं तर काय दिसते का बघूया आपल्याला. या लोअर टाइम फ्रेम मध्ये प्राइस ऍक्शन चांगली झाली होती. ठीक आहे. ह्या झोनला म्हणजे बाईंग होतं चांगलं, त्यामुळे या झोन मधनं रिएक्शन आली. त्याच्या बॉटमला जाऊन पण रिएक्शन आलेली आहे आणि प्राइस ऍक्शन खरंच खूप चांगली झालेली या लेवलला. अजून तरी ह्या लेवलचा ब्रेकडाऊन झालेला नाहीये. जोपर्यंत हायर हाईज कंटिन्युअस आहेत, सो मे बी प्राइस मध्ये अप येण्याचे चान्सेस तर आहेत. ठीक आहे. आता इथे बघा ही प्राइस ऍक्शन काय सांगते बघा. ह्या दोन्ही कॅन्डलना ब्लेंड केलं तर आपल्याला एक हॅमर मिळेल, राईट. आणि ही बुलिश इंगल्फिंग म्हणजे बुलिश इंगल्फिंग नाहीये, बट ऑलमोस्ट 90% या रेड कॅन्डलला कव्हर केले. दॅट इज गुड. सेकंड थिंग, सपोर्टला ही कॅन्डल क्रिएट झाले. दॅट इज वन ऑफ द गुड रिझन. आणि देन त्याच्यानंतर काय झालं, एक उलटी हॅमर तयारी केली, जेणेकरून सेलर्स खूप जास्त आहेत, हेवी आहेत असं दाखवण्यात आलं. आणि ह्या सगळ्यांचा रिटेस्टला जे जे एंटर झाले त्या सगळ्यांचा इथे काय केलं, एसएल हिट केला. एसएल हिट केल्यानंतर बघा मार्केट बूम. ठीक आहे. हे असे प्राइस ऍक्शन अंडरस्टँड करायला ना, म्हणजे तुम्हाला प्रॉपर म्हणजे सिटिंग बसायला लागेल. कारण ऑफिसमध्ये वगैरे असताना असं म्हणजे नाही समजून येत, किंवा आपल्याला टाइम पण मिळत नाही अशी अनालिसिस करायला. ओके. सो आयशा मोटर मध्ये काही मेजर लेवल्स तर नाही आहेत. ओके. मला एनटीपीसी मध्ये एक चांगली लेवल भेटलेली आहे. सो मी कदाचित उद्या प्लॅन करतोय. उद्या म्हणजे मला मिळेल का नाही माहित नाही मला एंट्री, बट मी सध्या तरी प्लॅन करतोय ह्या लेवलला. कारण तुम्ही जर बघितला तर इकडे म्हणजे ह्या झोन पासून जी काही सेलिंग यायला पाहिजे होती, तशी मला सेलिंग दिसत नाहीये. ओके. तशी मला अजिबात सेलिंग दिसत नाही. म्हणजे ही कॅन्डल रेड झाली, ओके गुड. बट दुसऱ्या दिवशी खाली विक तयार झाली, तिसऱ्या दिवशी विक तयार झाली. या कॅन्डलने थोडं घाबरायचा प्रयत्न केला, सगळ्यांचा एसएल हंट केला, बट परत बाईंग आली, परत बाईंग आली. ठीक आहे. मी कोणत्या लेवलला वेट करतोय, सो आय शो यू विच लेवल्स आय एम वेटिंग. म्हणजे ही लेवल आहे माझ्यासाठी. म्हणजे माझ्यासाठी सध्या हा झोन आहे एनटीपीसी मध्ये. ओके. आणि प्रॉपर एंट्री जर म्हटला तर 15 मिनिटाला जायचं, बरोबर ह्या गॅप मध्ये एंट्री घ्यायची इथे. म्हणजे मी तर इथे एंट्री प्लॅन करतोय सध्या. मी धनच्या अकाउंटला एंटर होणार आहे.
ठीक आहे. आणि प्राइस ऍक्शन पण बघा, आपण प्राइस ऍक्शन पण जर बघितली आपण, प्राइस ऍक्शन मध्ये मला कुठेही म्हणजे एक स्ट्रॉंग सेलिंग आहे असं कुठेही दिसत नाही. हा, प्रत्येक लो तोडतोय, लो तोडालाय, दॅट इज द प्राइस ऍक्शन, म्हणजे तशी प्राइस ऍक्शन झालेली आहे. बट तुम्ही जर बघितलं तर एक ट्रेंड लाईन च्या हिशोबाने म्हणजे जर बघितलं, एक ट्रेंड लाईन क्रिएट होते आणि प्रत्येक सप्लाय झोन तो टच होऊन खाली होते. प्रत्येक सप्लाय झोन, ठीक आहे. प्रत्येक सप्लाय झोन म्हणजे हा सप्लाय झोन, इकडचा सप्लाय झोन इथं टच झाला, ह्या लेवलचा सप्लाय झोन इथे मल्टिपल टाइम टच झाला, ह्या लेवलचा सप्लाय झोन इथे टच झाला. म्हणजे ऑलमोस्ट जेव्हा इथे काय करेल, इथे ज्यावेळी येईल ना, तेव्हा हा एकदम म्हणजे अग्रेसिव्हली तोडून वरती जाण्याची शक्यता जास्त दिसते मला एनटीपीसी मध्ये. सो एनटीपीसी मध्ये मी बाय साईडला तर आहे, ह्या लेवलला मी एंटर करण्याचा ट्राय करेन, कारण मला तर सध्या बाईंग दिसते एनटीपीसी मध्ये. ऍक्च्युली बाईंग इथेच करायला पाहिजे होतं, बट मिस झालं हे बाईंग, हे कम्प्लीट बाईंग मिस झालं माझं. सेलिंग तर काही दिसत नाही, ज्या पद्धतीने सेलिंग चालू आहे मला तर काही एक स्ट्रॉंग सेलिंग वाटत नाही. प्रत्येक कॅन्डलच्या खाली वीक आहेत, त्यामुळे हा इथे येऊ शकतं, ह्या लेवलला येऊ शकतं एनटीपीसी मध्ये. सो मार्क करा लेवल्स. हा, आणि बेसिकली एंट्री तर आपण प्लॅन केली, बट वेअर इज द एसएल अँड वेअर इज द एक्झिट. ओके, सो थोडंसं अजून मॉनिटर जर केलं आपण, सो ह्याच्या जस्ट खाली आपला एसएल असेल, ह्या लेवलला मी एसएल इथे ठेवेन. आणि टार्गेट जर मला ठेवायचं झालं तर मी टार्गेट कुठे ठेवेन, जर समजा तुम्ही थोडंसं प्रॉपरली मॉनिटर केलं तर सध्या एनटीपीसी ला थांबवण्यासाठी कुठले झोन आहेत. जर समजा उद्या गॅपअप होऊन ह्या लेवलला गॅपअप होऊन 380 लेवलला वगैरे परत डाऊन साईड आलं, तर ऑलमोस्ट हा सप्लाय झोन टेस्ट झालेला आहे. हा एक ओरिजिन जो आहे तो अजून टेस्ट झालेला नाही. हा एक म्हणजे दिस इज अवर फर्स्ट टार्गेट, 368 ते 384. दिस इज अवर फर्स्ट टार्गेट अँड मॅक्स दिस इज माय सेकंड टार्गेट, 390. हे माझं टार्गेट असलं पाहिजे बेसिकली. ओके, दिस इज माय फर्स्ट टार्गेट, दिस इज माय सेकंड टार्गेट, दिस इज एंट्री, दिस इज एसएल. हे एंट्री आहे माझी, येते फर्स्ट टार्गेट, सेकंड टार्गेट, आणि हा जो आहे तो माझा एसएल आहे. ओके, आता इथे एंट्री घेण्याचं कारण काय, जर तुम्ही ओव्हरली चार्ट जर बघितला तुम्हाला एक कळून येईल की प्राइस ऍक्शन जी झाली आहे, ही जी प्राइस ऍक्शन झाली, इथल्या झोनने बेसिकली ह्या सगळ्या कन्सोलिडेशनच्या वरती जाऊन क्लोजिंग दिली. म्हणजे ह्या टोटल मूवचा दिस इज वन ऑफ द ओरिजिन. ओके, हा एक ओरिजिन आहे. कॅन्डल पण खूप स्ट्रॉंग झालेले आहेत बॅक टू बॅक. ओके, 4 अवरला जाऊ आपण. 4 अवरला पण जर समजा तुम्ही बघितलं तर खूप चांगलं प्रॉपर प्राइस ऍक्शन मुवमेंट एकदम स्ट्रॉंग झालेली आहे. आणि सप्लाय जो दिसतोय आपल्याला ह्या ग्रीन कॅन्डलच्या अगेन्स्ट, किती सप्लाय म्हणजे किती कॅन्डल तयार झाले बघा, 1 2 3 कॅन्डल तयार झाल्या, बरोबर. म्हणजे अजून तरी ह्याला म्हणजे इतके सेलर्स आहे जे खाली पाडायचा प्रयत्न करतात पण तुटत नाही. आणि मोस्टली ही जी हॅमर झाली, समजा या हॅमरनं काय दाखवलं की बाबा खाली पडणार आहे, बट काय केलं, सगळ्यांचा एसएल खाल्ला आणि मग खाली पडलं. ओके, आता परत या हॅमरने काय केले, ह्या हॅमरने असं दाखवले की मी आता वर चाललोय. ओके, मग बघ काय करेल, रिटेस्टला अजून काही बायर्सला इन्व्हॉल्व्ह करेल आणि या सगळ्यांचा एसएल खाईल. सेम तेच गोष्ट करणार आहे. आणि आय होप की ही एक ट्रेंड लाईन जी आलेली आहे, या ट्रेंड लाईनचा नक्कीच ब्रेकआउट होईल आणि ह्या लेवलला आपली एंट्री असली पाहिजे. मी नक्कीच ही एंट्री चांगली शार्पली प्लॅन करेन. म्हणजे माझ्या धन अकाउंटमध्येच मी मोस्टली बाय करेन. आणि सध्या ऑप्शनची एक्सपायरी असल्यामुळे मंथली, सो मे बी मला ऑप्शन घेता नाही, प्रीमियम मला जास्त पडेल, कारण ह्या अकाउंटला माझं काही जास्त पैसे नाहीत आता सध्या तरी. म्हणजे ह्या अकाउंटसाठी काईट झिरोदामध्ये काही पैसे ऍड करूनच मला ट्रेडिंग करता येईल.
म्हणजे ऑप्शनमध्ये. ऑप्शनसाठी मी मोस्टली एनटीपीसी म्हणजे सॉरी झिरोदा यूज करतोय आणि बाकीचे इक्विटी ट्रेडिंगसाठी मी धन यूज करतोय, म्हणजे जेणेकरून दोन्ही माझं कंटिन्युअस मध्ये चालू राहील. ओके. सो दिस इज आवर इंडियन मार्केट अनालिसिस. आय नो की लेवल सध्या काही सुद्धा नाही आहेत मार्केटमध्ये, कारण मी स्वतः पर्सनली क्वाईट आहे, म्हणजे क्विट केले, थोडंसं शांत आहे मी. आणि कारण सध्या जिओ पॉलिटिकल जे सिच्युएशन्स आहेत त्याला अंडरस्टँड करतोय की काय होऊ शकतं. कारण समजा ट्रम्प असे काही इंडिकेटर्स, म्हणजे खरंच म्हटलं पाहिजे दिस इज ट्रम्प इंडिकेटर. कोणते इंडिकेटर आहे त्याचं? स्टेटमेंट. त्यानं स्टेटमेंट दिलं की मार्केट पंप होतं, परत ते काहीतरी स्टेटमेंट देतं, मार्केट डाऊन येतं. सो थोडंसं बी कॉशियस while trading. If you are going to trade, please add with stop loss, proper target, and कमी रिस्क घेऊन ट्रेडिंग करा. I hope you will like the video, and please share with your friends and subscribe my channel. Okay, thank you. Tata, bye bye.